फ्रेंड्स, तर ना मी आज एकदम सोप्या पद्धतीनं वरून क्रिस्पी मधून सॉफ्ट आणि 1-2 साहित्यामध्ये तयार होणारे उपवासाचे आप्पे बनवणार आहे. तर त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, पाणी घालून स्वच्छ धुवून घेतला आणि थोडंसं पाणी ठेवून 6 तासासाठी भिजत ठेवला. आता साबुदाणा तर छान असा 6 तासानंतर भिजलेला आहे. त्यानंतर 2 उकडलेले बटाटे घेतलेत, वरली साल काढून घेतली आणि बटाट्यांना हातानंच मी असं कुस्करून घेतलेलं आहे. तर आता कुस्करलेल्या बटाट्यामध्ये तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा भिजला आहे. तर याच्यामध्ये ना शाबू घालून घेतला. आता शाबू घालून झाल्यानंतर बघा इथं 4-5 मिरच्यांना मी भाजून वाटून याचा ठेचा तयार करून घेतला होता. तर इथं हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला. त्यानंतर 4 चमचे होईल इतकं ना भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठंच ठेवायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मिक्स करून झालेलं आहे. तर आता याचा एक गोळा तयार करून घेऊया. आता गोळा तयार करून झाल्यानंतर या गोळ्याला साईडला ठेवायचं आहे आणि ना आता जेवढा आपलं आप्पे पॅन आहे ना त्याच्या साच्याच्या साईजचं ना छान असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही, असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता इथं मी मीडियम साईजचे सगळे बॉल तयार करून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला गॅसवर ना आप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम करायला. आप्पे पात्र गरम झालं की त्याच्यामध्ये ना तेल घालून घ्यायचं, म्हणजे ना तेल घातल्यानं ना आप्पे खाली चिटकत पण नाहीत आणि व्यवस्थित भाजले पण जातात. आता तेल घालून झाल्यानंतर याच्यामध्ये बॉल्स ठेवून घ्यायचे आहेत. तर आता इथं मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेले ते ठेवून दिले. आता बॉल्स ठेवून दिल्यानंतर वरून ना थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानं ना आप्पे खाली चिटकत नाहीत आणि व्यवस्थित निघले जातात आणि ना छान असे क्रिस्पी पण तयार होतात. आता तेल घालून झालं, थोडंसं हातानं ना मी दाबून घेते, म्हणजे ना कडपर्यंत चांगले असे ना आप्पे भाजले जावे त्याच्यासाठी. त्यानंतर एक प्लेट झाकून 10 मिनटं ना बारीक गॅसवर ना छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे आप्पे करताना ना गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा ठेवायचा नाही, नाहीतर ना खालून करपले जातात आणि वरून ना कच्चेच राहतात. त्याच्यामुळं ना बारीक गॅसवर 10 मिनटं ना भाजून घेतले. त्यानंतर बघू शकता छान असे व्यवस्थित निघले जात आहेत आप्पे. त्याच्यामुळं ना समजून जायचं की आप्पे चांगले व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता याला पलटी मारून घ्यायचं आणि खाल्ल्या साईडनंही ना दुसऱ्या साईडनंही छान असे 5 मिनटं भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत. आता 5 मिनटं झालेले आहेत आणि ना दुसऱ्या साईडनंही छान असे ना भाजले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं मस्त असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पी झालेले आहे. साहित्यामध्ये एकदम टेस्टी असे आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत. याला तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर.